यांच्या हस्ते होणार शासकीय अनावरण। माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे व राष्ट्रवादीचे गटनेते वीरेन बोरावके यांची माहिती। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे आजपर्यंत अनावरण न झाल्यामुळे समाजात देखील मोठ्या प्रमाणात या विषयावर असंतोष आहे। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असून आचारसंहिता लागली तर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण पुन्हा लांबले जाईल। यासाठी अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे यांनी सोमवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी अनावरण सोहळ्यासाठी येण्याचे मान्य केले असून त्यांच्या हस्ते व आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे व राष्ट्रवादीचे गटनेते वीरेन बोरावके यांनी गौतम बँकेच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार परिषदेसाठी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विनायक गायकवाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा आडाव, शहराध्यक्ष सुनील गंगुले, माजी नगरसेवक मंदार पहाडे, वीरेन बोरावके, महमूद सय्यद, अजित शेख, रमेश गवळी, सुनील शिलेदार, स्वप्नील निखाडे, राजेंद्र वाघचौरे, तुप सुंदर सर, फकीर मामू कुरेशी, सागर लकारे, चंद्रशेखर मस्के, कांबळे, राजेंद्र खैरनार आदीसह पदाधिकारी उपस्थित होते। सर्व उपस्थित असलेले पत्रकार यांचे या ठिकाणी स्वागत करतो व या पत्रकार परिषदेसाठी कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विजयराव वाडणे, सुनील भाऊ गंगुले, कृष्णाजी आडाव, स्वप्नीलजी निखाडे, मंदारजी पाडे, राजेंद्र वाघचौरे, सुनील भाऊ शिलेदार व सर्व उपस्थित मान्यवर, आज या ठिकाणी पत्रकार परिषदचा जो विषय आहे की गेल्या काही दिवसापूर्वी आपल्या कोपरगाव शहरामध्ये विजयराव वाडणे नगराध्यक्ष असताना व आमदार आशुतोष दादा काळे आमदार असताना जो आपला अण्णाभाऊ साठे पुतळ्याचं जे लोकार्पण होतं, त्या लोकार्पणासाठी जे विरोधक होते, जे की आमदार आशुतोष दादा काळे व विजयराव वाडणे यांना श्रेय भेटू नये यासाठी त्यांनी अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं अनावरण होऊन दिलं। तर मला ह्या ठिकाणी सांगायचं आहे की आपण कोणती वास्तू, तो व्यवसायाच्या रूपात असो किंवा ते वस्तू घेतलेली असते, आपल्या प्रत्येक धर्मात, प्रत्येक समाजात त्या वस्तूचं पूजन केल्याशिवाय किंवा त्याचं उद्घाटन केल्याशिवाय त्या वास्तूला रूप किंवा एक व्यावसायिकदृष्ट्या म्हणजे पुण्य लाभत नाही असं म्हणायला काय हरकत नाही। पण हे फक्त श्रेयवादासाठी जे अण्णाभाऊ साठेंच्या ज्या पुतळ्याचं जे अनावरण होतं ते काही विरोधकांनी चुकीच्या पद्धतीने गावात शांतता भंग कशी होईल, आपापसात भांडण कशी लागतील, समाजात भांडण कशी लागतील, हे त्यांचं काम तर आता सध्या चालूच आहे। पण तरीही त्यावेळेस आमदार आशुतोष दादांनी एवढंच सांगितलं होतं की जर विरोधक काही विरोध करत असतील तर आपण ह्या गोष्टीसाठी थांबून घेऊ। पण आज ह्या ठिकाणी आज जे अण्णाभाऊ साठे पुतळ्याचं आमदार आशुतोष दादा काळे यांच्या हस्ते येत्या 7/10/2024 रोजी सोमवार ह्या दिवशी अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिनजी साठे यांच्या हस्ते त्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। तरी त्या ठिकाणी सर्व आपले समाज बांधव असतील किंवा प्रत्येक समाजातले प्रमुख लोक असतील, कोपरगाव शहरातले, तालुक्यातले जे मान्यवर असतील, त्यांनी ह्या अनावरणासाठी आणि सर्वांनी उपस्थित राहून त्या कोपरगावचे एक वास्तू, ज्या कोपरगावात आपल्या कोपरगावात एक भूतो न भविष्य असा अण्णाभाऊंचा पुतळा ह्या कोपरगावमध्ये झालेला आहे। तर हे आपल्या अजून उद्घाटन न झाल्यामुळे त्या वास्तूचं अजून एक आपल्या कोपरगाव शहराला गालबोट लागायला नको, त्यासाठी 7 तारखेला सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे एवढीच विनंती करतो। उपस्थित पत्रकार बंधूंनो, आजच्या पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनीलजी गंगुले व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विनायकराव गायकवाड
व राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. या ठिकाणी पार्श्वभूमी आपल्याला वीरेन बोरावकेंनी सांगितलेली. अण्णाभाऊ साठेंचा पूर्णाकृती पुतळा हा 12 वर्ष गोडाऊनमध्ये होता. श्रेय कुणाला या विषयाभोवती चर्चा घुटमळत राहिली. मी अनेक वेळा शिल्पकार माडगिलकर यांच्याकडे संभाजीनगर या ठिकाणी गेलो. माझे सहकारी विनायकराव सुद्धा होते. शिल्पकाराला विनंती केली की आता तुम्ही हा पूर्णाकृती पुतळा कोपरगाव शहरामध्ये तो आणला पाहिजे. ते म्हटले की आम्हाला संरक्षण काय, कारण आम्हाला दमबाजी चालू आहे. हा पुतळा कुठल्याही परिस्थितीमध्ये कोपरगावामध्ये आणायचा नाही. मी त्यांना पूर्णपणे आधार दिला. त्यांना सांगितलं की तुम्ही पुतळा घेऊन या, तुमच्या संरक्षणाची जबाबदारी पूर्णपणे आमची. त्या अगोदर पुतळा ज्या चबुतऱ्यावर बसवायचा त्या चबुतऱ्याचं भूमिपूजन ठरलं. पण दुर्दैवानं कोल्हेशी निष्ठा दाखवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या काही अण्णाभाऊसाठी प्रेमी कार्यकर्त्यांनी चबुतऱ्याला विरोध केला. तरी आमच्या कार्यकर्त्यांनी तो विरोध हाणून पाडला व कोपरगाव शहरामध्ये अतिशय भव्य असा चबुतरा त्या ठिकाणी उभा राहिला. ज्या शहरामध्ये अतिशय जल्लोषामध्ये पुतळ्याचं स्वागत आपण केलं, पुतळ्याला विरोध करणारे अनेक जण त्या जल्लोषामध्ये सामील होते. त्यांचे किमान 50 फ्लेक्स त्या पुतळ्याच्या भोवती त्यांनी लावले होते. तरी आपलं काहीच म्हणणं नाही, कारण त्यांच्या चुका काही कालांतराने त्यांच्या लक्षामध्ये आल्या. तो आपण पुतळा बसवला, पण मग आमचा कार्यकाल संपला. अण्णाभाऊसाठी प्रेमींचे जे कोणी ज्या संघटना आहेत, त्यांचे नेते आहेत, त्यांनी वारंवार नगरपालिकेकडे पाठपुरावा केला की त्याचं अनावरण लवकर करा. उपोषण झालं, आंदोलन झालं, मोर्चे झाले, पण त्याला काही यश यायला तयार नाही. आमदार आशुतोषजी काळे यांच्याशी माझं अनेक वेळा बोलणं झालं. त्यांनी पण वरिष्ठ नेत्यांशी या अनावरणासाठी या असं म्हणून निमंत्रण द्यायचा प्रयत्न केला, पण राज्यामध्ये राजकीय परिस्थिती प्रचंडपणे अस्थिर असल्यामुळे कोणी उपलब्ध झालं नाही. कालच आमचे विनायकराव गायकवाड काल स्वतः जाऊन मुंबईमध्ये जाऊन त्यांनी गिरीशजी महाजन यांची भेट घेतली. गिरीशजी महाजनांच्या माध्यमातून फडणवीसांशी संपर्क केला, पण ते उपलब्ध होऊ शकले नाही. पण मधल्या काळामध्ये साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू श्री सचिन भाऊ साठे यांच्याशी आम्ही संपर्क केला आणि आपल्या सुदैवानं त्यांनी 7 तारखेला हे अनावरणाच्या सोहळ्यासाठी यायचं मान्य केलं. आणि घाई करण्याचं कारण एकच, आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. आचारसंहिता जर लागली तर पुन्हा हा विषय हे भिजत घोंगडं पुन्हा तसंच पडून राहणार. कोपरगाव शहरामध्ये कामापेक्षा अडथळ्यांची शर्यत फार मोठी आहे.
आणि समाजामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर या विषयावर असंतोष आहे. म्हणून आम्ही घाईघाईमध्ये हा निर्णय घेतला. कुठले मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मिळाले नाही, पण प्रत्यक्ष अण्णाभाऊ साठेंच्या घरातलाच त्यांचा वंशज सचिन भाऊ त्यांनी यायचं या ठिकाणी कबूल केलेलं आहे. थोडी पार्श्वभूमी सांगतो की जे वारंवार राजकारण कोपरगाव शहरामध्ये विरोधाचं राजकारण करतात त्यांच्याच माजी नगराध्यक्ष सुरेखाताई राक्षे, सुरेखाच ना, यांच्या काळात सुद्धा हा पुतळा येऊ नये यासाठी त्यांच्याच कार्यकर्त्यांनी विरोध केला. नेते जसे तसेच कार्यकर्ते. हे सगळं करत असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं आयुष्य, त्यांचं साहित्य, त्यांचे विचार या विषयावर याचा गंधही नसलेले, पण केवळ आम्ही अण्णाभाऊसाठी प्रेमी आहोत. जर तुम्ही अण्णाभाऊसाठी प्रेमी जर आहात